सांगलीच्या उरूणवासियांची उरूण ईश्वरपूर करण्याची मागणी। मोर्चाद्वारे तहसीलदार, नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन। राज्य शासनाने नुकतेच इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण करण्यास केंद्र शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे, पण उरूण इस्लामपूर शहराचं उरूण ईश्वरपूर असं केलं नसल्याने आज उरूण परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी मोर्चा काढून तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। यावेळी परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित राहून उरूण इस्लामपूरचे उरूण ईश्वरपूर करावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। कुठलाही प्रशासकीय अधिकारी आपले निवेदन हा वरिष्ठ पातळीवर ते आपल्याला जी आपली मागणी आहे उरूण ईश्वरपूर असं नाव करावं अशा पद्धतीचे निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा समावेश करण्याची आवश्यकता आहे, लोकभावना आहे असं पत्र ते देतील। मुळात ठराव हा आपला जो गेलेला आहे तो एका तहसीलदार साहेबांना दिलं पत्र, तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते पत्र जात असतं, त्यांची फक्त त्याला एनओसी घेत असतात आणि तसंच ते पूर्वी झालेलं आहे। आता याच्या इष्टीत आज जायला नको, आज आपल्या भावना वेगळ्या आहेत। उरूण ईश्वरपूर होईपर्यंत आपला लढा अव्याहतपणे चालू राहील आणि आपण सगळे उरूणवासीय म्हणून एकत्र राहू। यात कुठलाही पक्षीय मतभेद कुणीही आणू नका, कुठलंही राजकारण आणू नका आणि उद्या 24 तासाच्या आत बापू यांनी आपल्या भावना शासनाला कळवाव्या आणि ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ आपण घेऊ। एक 5 लोक आपण किंवा 6 लोक जी नावं तुम्ही मला द्या त्यांच्या पद्धतीनं त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आपल्या भावना त्यांनाही लेखी स्वरूपात कळवू आणि तिथे भेटून घेऊ। या ठिकाणी परवा विधानसभेत इस्लामपूरचं नाव हे ईश्वरपूर केलं असं समजलं, परंतु मूळ या गावचं नाव हे उरूण इस्लामपूर आहे आणि उरूण इस्लामपूरला इतिहास आहे। तर त्या ठिकाणी या सर्व लोकांची मागणी अशी आहे, ईश्वरपूर करण्याबद्दल कोणाचं दुर्मत नाही, परंतु नाव रेकॉर्ड होताना उरूण ईश्वरपूर असं लागावं यासाठी याची मागणी सर्व उरूण ग्रामस्थांनी केलेली आहे। तर उरूण या गावचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तो आजपर्यंत सर्व इतिहासात नोंद आहे त्याची। त्या काळापासून पोलीस पाटील की चावडी हे सर्व आधी जे शासकीय ऑफिसेस आहेत हे सर्व उरूण हद्दीत आहेत, त्यामुळं उरूण हे नाव लागावं हे सर्वांची इच्छा होती। त्यासाठी आज सर्वांनी या ठिकाणी मोर्चा काढून आपली मागणी तहसीलदार साहेब व मुख्याधिकारी साहेबांना दिलेली आहे, त्याप्रमाणे पुढील कारवाई करतो म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। एवढे बोलून मी थांबतो। आज शासन दरबारी इस्लामपूरचं ईश्वरपूर झालेलं आहे, पण जे शहराचा अविभाज्य घटक आहे उरूण हे नाव त्यातून वगळलेलं आहे। त्यासाठी सर्व उरूण ग्रामस्थांच्या वतीनं आज तहसीलदार असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांना निवेदन दिलेलं आहे। उरूण ईश्वरपूर असा उल्लेख करावा व अशीच शासन दरबारी नोंद घालावी। उरूणाचा हा इतिहास इस्लामपूरपेक्षा अगोदर उरूण हे महसुली विभाग आहे, त्याच्या नोंदी शिवकालीन नोंदी सापडत आहेत। उरूण ईश्वरपूर हे नामकरण करावं यासाठी सर्व उरूणकर ग्रामस्थ मोठ्या लढ्याच्या माध्यमातून याला सामोर जाते। याच्यामध्ये उर्णावती देवी होती पहिली, त्या उर्णावती देवीच्या नावावरून उरूण हे नाव पडलेलं आहे आणि हे महाराजांच्या इतिहासामध्ये सगळं आहे। महाराज इथून आले, त्या देवीला तिथून नमस्कार घालून महाराज पुढे पन्हाळगडावर गेले असं त्याचा उल्लेख आहे। त्यामुळे उरूण ईश्वरपूर असं नाव हे झालंच पाहिजे आमचं एवढंच आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।